गुड मॉर्निंग स्टुडंट. तर हा केमिकल कायनेटिक्सचा 7th लेक्चर आहे. तर आज आपण पाहणार आहोत रेट डिटरमाइनिंग स्टेप्स अँड रिॲक्शन इंटरमिडिएट. तर रेट डिटरमाइनिंग स्टेप काय आहे आणि रिॲक्शन इंटरमिडिएट कशाला म्हणतात आणि मेकॅनिझम काय आहे, तर याबद्दल मी काही वेळेस सांगितलेल्या डेफिनेशन्स, तर ते अजून आपण पॉईंट जो आहे तिथं पाहणार आहोत. असंच पॉईंट अजून बऱ्याच हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनमध्ये सुद्धा हा पॉईंट आहे, तिथे सुद्धा आपण तो पॉईंट पाहणार आहोत. ठीक आहे. तर रेट डिटरमाइनिंग स्टेप काय आहे याच्या अगोदर आपण बघितलेलं आहे. सुरुवातीला पहा एक एक स्टेप कसं चेंज होत चाललेलं आहे. पहिलं सुरुवातीला रेट लॉ मध्ये प्रत्येक गोष्ट जी आहे ते समजून घेत चला, नुसतं लिहून काढू नका. काय म्हणालो मी, एक्सप्लेनेशन काय द्यालो त्याच्यावर तुम्ही प्रत्येकाने लक्ष देत राहा. ओके, म्हणजे पूर्ण जो आहे एक्सप्लेनेशन्स तुम्ही जर ऐकत राहाल किंवा ऐकला तरच तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर होतात. नुसतं मी पूर्ण बोर्डवर लिहायलो आणि तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये लिहायला आहे, जेवढं त्या बोर्डवर लिहून दिलेलं आहे वरी जे सांगितलेलं आहे तेवढं जर पाहत असाल तर नाही. किंवा जेव्हा मी एक्सप्लेनेशन सांगतो, जेव्हा आवश्यकता आहे ओके, तेव्हा तुम्ही ते लक्ष देत चला. तर काय म्हणलेलं आहे पहा की सुरुवातीला आपण रेट ऑफ रिॲक्शन सांगितलं होतं. त्या रेट ऑफ रिॲक्शन मध्ये काय सांगितलं होतं, केमिकल रिॲक्शनचा जो रेट आहे दॅट डिपेंड्स अपॉन द चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट असं म्हणलं होतं. पहा काय म्हणालो मी, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट असं म्हणलं होतं. बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट जर बघितलं तर आपण रेट लॉ एक बघितलेला आहे आणि त्या रेट लॉ मध्ये सांगितलेलं आहे पहा काय म्हणलेलं आहे, रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट म्हणलेलं आहे. मीन्स त्याचं मिनिंग काय सांगितलं होतं की केमिकल रिॲक्शनचा जो रेट आहे दॅट डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स ओनली असं म्हणलेलं आहे. मग आता हे एक्सपेरिमेंटली सांगितलं होतं. मग त्या केमिकल रिॲक्शनचं जर रेट आपल्याला जर तसं दिलेलं असेल तर आपण सांगू शकत होतो की एक्सपेरिमेंटली ती क्वांटिटी होती की ते जर त्या केमिकल रिॲक्शनचा रेट आपल्याला दिलेला आहे त्याच्यावरून सांगू शकत होतो. ओके, जसं की कोणतीही एखादी केमिकल रिॲक्शन आपण करत असता वेळेस बऱ्याच केमिकल रिॲक्शन झालेले आहेत, तर त्या केमिकल रिॲक्शनचा रेट एक्सपेरिमेंटली फाइंड झालेला आहे असं म्हणलेलं आहे. म्हणजे आपल्याला रिॲक्शन दिलेली आहे, त्या केमिकल रिॲक्शनचा रेट याच्यावर डिपेंड आहे म्हणलेला आहे. जसं फॉर एक्झाम्पल कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 टू द पॉवर 2 वर डिपेंड आहे असं म्हणलेलं असेल तर त्या केमिकल रिॲक्शनचा रेट याच्यावर डिपेंड आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 टू द पॉवर 1 दिलेला असेल तर त्याच्यावर तो डिपेंड आहे असं म्हणलेलं आहे आपल्याला. त्यावरून काय केलेलं आहे, आपण रेट लिहिलेला आहे. ओके, असं आपल्याला कोणत्याही केमिकल रिॲक्शनचा रेट जो आहे तो आपल्याला त्याचा लिहिता येत नाही, ज्याच्यावर समजा म्हणलेलं आहे. सो रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन इज डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 टू द पॉवर 2 असं दिलेलं असेल तर हे लिहायचं. आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO असं म्हणलेलं असेल तर आपल्याला हे रेट लिहित असता वेळेस असं लिहायचं कॉन्सन्ट्रेशन. असे बरेच एक्झाम्पल्स तुम्हाला सांगितलेले आहेत. मला एकाने असं विचारलेलं होतं म्हणून मी परत एक वेळेस सांगितलेलं आहे. ठीक आहे. मग आता हे काय म्हणाले मी, रेट ऑफ रिॲक्शन्स आणि त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघितलेला आहे रेट लॉ. आता पुढचा पॉईंट जो आहे तो रेट डिटरमाइनिंग स्टेप काय सांगितलेला आहे त्याबद्दल पाहूत आपण. ओके, मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिॲक्शन, ऑर्डर ऑफ रिॲक्शन्स, या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. जर तुम्हाला कोणाला काही डाऊट्स येत असतील तर ते तुम्ही मला विचारत चला. ठीक आहे. चांगला रिस्पॉन्स दिसतोय, बऱ्याच जणांनी आता अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. होमवर्क पण मला पाठवत आहे छानपैकी, मस्त. ओके, तर सर्वांनी जे कोणी अजून करत नसतील त्याने ते सुरुवात करा, अभ्यासाला लागा. वेळ खूप कमी आहे. सिलेबस जो आहे तो तुम्हाला भरपूर आहे. अजून सिलेबस आपला जास्त काही कमी होणार नाही. होईल का नाही माहिती नाही अजून, पण झाला तरी तर थोडाफार काय होईल, कमी होईल. ठीक आहे.
पण एक्झाम तुम्हाला फेब्रुवारीमध्ये द्यायची आहे, म्हणून वेळ खूप कमी आहे, सिलेबस भरपूर आहे, राईट. तर त्यानुसार तुम्हाला त्या वेगाने त्या रेटनं तुम्हाला काय करायचं, स्टडी करायचं आहे. ओके, तर आपण नेक्स्ट पॉइंट पाहूत आता, ते आहे रेट डिटरमाइनिंग स्टेप काय आहे. रेट डिटरमाइनिंग स्टेप. रेट डिटरमाइनिंग स्टेप. ओके, आता हे रेट डिटरमाइनिंग स्टेप काय आहे पहा. द स्लोएस्ट स्टेप, the slowest step in the slowest steps in the slowest steps in the reaction reaction mechanism. The slowest step in the reaction mechanism is called as rate determining step. So it is also called as RDS असं म्हणतात. RDX नाही, RDX वेगळं असते. काय, RDS. The slowest steps in the reaction mechanism is called as rate determining step. चला नेक्स्ट. आता स्लोएस्ट स्टेप्स इन द रिएक्शन मेकॅनिझम हा एक शब्द आलेला आहे. तुम्हाला मी बऱ्याच वेळेस डेफिनेशन पण सांगितलेलं आहे. त्या डेफिनेशनच आपण इथं पाहूत आता. ओके, काय डेफिनेशन आहेत पहा. द स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन of how the reactants are converted into product. Is called as the step-by-step description of how the reactants are converted into product is called as mechanism of reactions. म्हणजे काय की केमिकल रिएक्शन होत असता वेळेस, so there is a takes place a number of steps. That number of steps is called as mechanism. म्हणजे एखादा प्रोसेस आपण कशा प्रकारे केलेला आहे. ओके, एखादा प्रोसेस आपण कशा प्रकारे केलेला आहे किंवा एखादं काम कशा प्रकारे केलेलं आहे याचं जेव्हा आपण काय करत असतो, एक्सप्लेनेशन सांगत असतो, that is the mechanism of the chemical reactions. Okay, so this is the mechanisms. मग काय मिळालं आहे, the step by step description of how the reactants are converted into the product is called as mechanism of the reaction. आता पहा, slow step in the reaction mechanism. The slow step in the reaction mechanism determine rate of reaction. जे डेफिनेशन मध्ये सांगितले त्याला थोडासा एक मी वेगळा पॉइंट लिहिलेला आहे. द स्टेप बाय स्टेप जे लिहिलेलं आहे, द स्लो स्टेप्स इन द रिएक्शन मेकॅनिझम. तसं स्लो स्टेप इन द रिएक्शन मेकॅनिझम डिटरमाइन द रेट ऑफ रिएक्शन्स. म्हणजे त्या केमिकल रिएक्शन मध्ये मेकॅनिझम मध्ये नंबर ऑफ स्टेप असतात. काही स्टेप फास्ट असतात आणि एखादी स्टेप कशी असते, स्लो असते. That slow steps which determine the
rate of the chemical reactions. Okay, so this is the rate determining steps. तर आता एक पुढचा एक पॉइंट आहे पा डेफिनेशन्स, हे छोटासा झाला. अजून एक रिएक्शन इंटरमिडिएट. रिएक्शन इंटरमिडिएट. रिएक्शन इंटरमिडिएट. आता रिएक्शन इंटरमिडिएट का आहे? रिएक्शन इंटरमिडिएट का आहे पा? द additional species in the additional species in the reaction which do not appear in the reactant and product, but appear in the reaction mechanism is called as reaction intermediate. Reaction intermediate. Okay, the additional species in the reaction which do not appear in the reactant and product but appear in the reaction mechanism is called as reaction intermediate. तर रिएक्शन इंटरमिडिएटचा हा पार्ट आहे. हा रिएक्शन इंटरमिडिएट जो आहे तो आपल्याला काय करत असतो? रिएक्टंट आणि प्रोडक्ट मध्ये दिसत नाही, पण तो रिएक्शनच्या मेकॅनिझम मध्ये दिसतो. सो दॅट इज कॉल्ड एज द रिएक्शन इंटरमिडिएट. आता हे रिएक्शन इंटरमिडिएट काय आहे नेमकं पहा? The reaction intermediate appears in the reaction mechanism but does not appears in the product and reactants. आपण एक रिएक्शन्स पाहू का? appear, APPAR. ओके, appear काय बोललेलं आहे? appears झालेला आहे कशामध्ये? रिएक्टंट आणि प्रोडक्ट मध्ये. तो appear होत नाही पण मेकॅनिझम मध्ये आहे. त्यासाठी एक एक्झाम्पल पाहू. कन्सिडर अ रिएक्शन. कन्सिडर अ रिएक्शन्स, किंवा मी असं करत नाही, रिएक्शन्स पाहू. कोणती रिएक्शन आहे पहा? NO2Cl2 use NO2 plus Cl2 ही रिएक्शन आहे. तर रिएक्शनला आपल्याला बॅलन्स करायचं आहे. रिएक्शनला बॅलन्स करण्यासाठी Cl इथे 2 आहेत, त्याला 2 ने मल्टिप्लाय करतो, तर याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर रिएक्शन बॅलन्स होईल. सो दॅट केमिकल रिएक्शन्स आर टेक्स प्लेस इन 2 स्टेप्स, किंवा असं म्हणतात दिस रिएक्शन टेक्स प्लेस इन 2 स्टेप्स. दिस reaction takes place in 2 स्टेप मध्ये झालेला आहे. पहा, स्टेप फर्स्ट काय आहे? NO2 प्लस Cl. NO2 प्लस काय झालेला आहे? NO2Cl. सॉरी, डिकम्पोजिशन करायला.
NO2Cl याचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर काय तयार होईल इथं NO2 + Cl तयार होईल. परत काय करायचं आहे NO2 घ्यायचं आहे, परत Cl सोबत रिएक्शन करायचं आहे, तेव्हा काय फॉर्मेशन होईल मग नाही काय करायला होतं आपण NO2Cl NO2Cl परत Cl सोबत रिएक्शन करायचं आहे. So formation of NO2 + Cl. ओके हाँ तो बॅलन्स झालेल्या रिएक्शन्स म्हणजे या केमिकल रिएक्शन वरून आपल्याला काय करता येते सो रिएक्शन्स दॅट अपीयर इन द केमिकल रिएक्शन्स. आता इथं याचं डिकम्पोजिशन झालं हा Cl आहे याला काय करतो मी तर Cl2 करतो कारण Cl 2Cl NO2 डिकम्पोज झाला राईट. आता ह्या स्टेप मध्ये काय आहे पहा इथे केमिकल रिएक्शन्स आहे याला नायट्रिल क्लोराईड म्हणतात. नायट्रिल क्लोराईड NO2Cl याचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर काय झालेलं आहे NO2 आणि Cl2 तयार झाला. ओके NO2 आणि Cl2 फॉर्मेशन झालेलं आहे. ही केमिकल रिएक्शन जी आहे ती 2 स्टेप मध्ये झालेली आहे. मग ह्या 2 स्टेप मध्ये जी केमिकल रिएक्शन झालेली आहे पहिली स्टेप जी आहे ती हे आहे आणि दुसरी स्टेप पहा राईट. NO2Cl चं काय केलं डिकम्पोज केल्यानंतर फर्स्ट NO2 आणि Cl तयार झाला. दुसऱ्या रिएक्शन मध्ये परत काय केलं तर आपण हा NO2Cl घेतलेला आहे आणि हा Cl एक घेतलेला आहे तो म्हणजे इंटरमिडिएट असतो तो घेतलेला आहे. तर याचं डिकम्पोज केल्यानंतर काय झाला NO2 आणि हे Cl2 तयार झाला. म्हणजे या केमिकल रिएक्शन मध्ये आपल्याला हे जे रिएक्टंट दिसतात जे आहेत त्यांना राईट साइड आणि लेफ्ट साइडला जर इक्वल असते एखादे तर त्यांना कॅन्सल करून टाकायचं. तर NO2Cl किती आहेत 2 आहेत. NO2Cl किती आहे 2 आहेत. ओके इकडे काय राहिले पहा NO2 किती आहेत 2 आहेत 2NO2. त्यानंतर काय राहिलेलं आहे इकडे आता Cl2च राहिलेला आहे पहा. ओव्हरऑल रिएक्शन आपली करेक्ट आलेली आहे का आलेली आहे करेक्ट. म्हणजे ओव्हरऑल रिएक्शन जे आहे ही रिएक्शन आहे का आहे म्हणजे आपले रिएक्शन्स करेक्ट आलेले आहे. हे जे आपण स्टेप बाय स्टेप आपण एखाद्या केमिकल रिएक्शनला करायलो सो दॅट इज द मेकॅनिझम. समजा ही फर्स्ट स्टेप आहे आणि ही सेकंड स्टेप आहे. ओके सेकंड स्टेप फर्स्ट स्टेप्स म्हणजे स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन ऑफ एक्झॅक्टली हाऊ द रिएक्टंट्स हा रिएक्टंट जो आहे तो प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्जन कसं झालेला आहे दॅट इज द मेकॅनिझम्स. याला म्हणतात मेकॅनिझम्स. एखादी केमिकल रिएक्शन होत असल्यास ती नेमकं कशा प्रकारे झालेली आहे सो दॅट इज द मेकॅनिझम्स. पण आता याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे डेफिनेशन सांगितलेले आहेत पहा. तर कुठं काय असते त्याबद्दल सांगतो. आता सपोज जी फर्स्ट स्टेप असते दॅट्स डिटरमाइन द रेट ऑफ द केमिकल रिएक्शन्स. ही जी फर्स्ट स्टेप आहे दॅट इज द स्लो स्टेप. याला म्हणतात स्लो. ही कोणती स्टेप आहे मग स्लो स्टेप आहे. इथे लिहितो मी स्लो स्टेप्स. ओके स्लो स्टेप. आणि ही जी दुसरी स्टेप आहे ही कोणती आहे मग फास्ट आहे. आता पहिली स्टेप्स the first steps which determine the rate of the reactions. Sorry किंवा असं म्हणता येईल the slow step which determine the rate of the chemical reactions. पाहायचं काय सांगितलेलं आहे the slowest steps in the reaction mechanism is called as rate determining step. म्हणजे जी स्लो स्टेप असते आता ह्या केमिकल रिएक्शन मध्ये जी फर्स्ट स्टेप आहे या केमिकल रिएक्शन मध्ये फर्स्ट स्टेप जे आहे दिलेलं आहे आपल्याला की स्लो स्टेप आहे म्हणून. ओके तर स्लो स्टेप्स विच डिटरमाइन द रेट ऑफ द केमिकल रिएक्शन्स आणि फास्ट स्टेप्स जे आहेत त्याच्यावरून आपला रेट डिटरमाइन रिएक्शन करता येत नाही. आता हे झालं एक आपला स्लो स्टेप्स मध्ये. म्हणजे ही जी स्लो स्टेप आहे ती कोणती आहे मग RDS आहे. RDS
रेट डिटरमाइनिंग स्टेप्स. क्लिअर? म्हणजे स्लो स्टेप्स विच डिटरमाइन द रेट ऑफ द केमिकल रिएक्शन्स. त्यावरून आपल्याला अमॉंग द स्टेप्स फर्स्ट स्टेप इज द स्लो स्टेप्स विच डिटरमाइन द रेट ऑफ द केमिकल रिएक्शन्स. मग याच्यावरून आपल्याला रेट जो आहे तो लिहिता येतो. पहा असं लिहितो मी. फ्रॉम दिस द स्लो स्टेप विच डिटरमाइन द rate of reaction. Rate of reaction. The first steps which determine the rate of reactions. Okay. मग काय येणार रेट सांगा. रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2Cl. हे का? पहिल्या स्टेपचा जो रेट कॉन्स्टंट असतो K1 आहे, दुसऱ्याचा K2 आहे, म्हणून इथं काय करतो मी याला K1 करतो. आता हे खूप महत्वाचं आहे पहा, कारण केमिकल रिएक्शनचा जो रेट आहे, आतापर्यंत आपण रेट लॉ मध्ये वेगळा पॉइंट सांगितलेला आहे. ओके, रेट मध्ये रेट ऑफ रिएक्शन मध्ये सांगितलं होतं चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्टवर डिपेंड होता. त्याच्यानंतर रेट लॉ मध्ये जर आपल्याला ते एक्सपेरिमेंटली जर डिटरमाइन केलेलं असेल, ज्याच्यावर दिलेलं असेल त्याच्यावरून रेट लॉ लिहित होतो. पण आता हे कसं लिहायचं पहा. हे कसं लिहायचं, केमिकल रिएक्शन दिलेली आहे आपल्याला आणि त्या केमिकल रिएक्शनच्या मेकॅनिझम मध्ये जी स्लो स्टेप्स असते आणि त्या स्लो स्टेप मध्ये जो रिएक्टंट असतो त्याच्यावर केमिकल रिएक्शनचा रेट डिपेंड्स असतो. काय म्हणाले पहा, रिएक्शन मेकॅनिझम मध्ये फास्ट स्टेप आणि स्लो स्टेप असतात आणि त्या फास्ट स्टेप आणि स्लो स्टेप पैकी जी स्लो स्टेप्स असते विच डिटरमाइन द रेट ऑफ द केमिकल रिएक्शन्स, आणि त्या स्लो स्टेप मध्ये जो रिएक्टंट असतो तो डिटरमाइन करत असतो किंवा त्याच्यावर केमिकल रिएक्शनचा रेट डिपेंड असतो. म्हणजे ह्या केमिकल रिएक्शन मध्ये मेकॅनिझम मध्ये स्लो स्टेप ही आहे आणि ह्या स्लो स्टेप मध्ये रिएक्टंट कोणता आहे, मग NO2Cl आहे. म्हणजे याच्यावरच केमिकल रिएक्शनचा रेट जो आहे तो डिपेंड आहे. म्हणून रेट ऑफ द केमिकल रिएक्शन दॅट डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2Cl विच डिटरमाइन द रेट ऑफ द केमिकल रिएक्शन्स. तो काय करत असतो, केमिकल रिएक्शनचा रेट डिटरमाइन करत असतो. अंडरस्टँड? म्हणून लिहिलंय पहा, फ्रॉम दिस द स्लो स्टेप विच डिटरमाइन द रेट ऑफ द रिएक्शन्स. म्हणून मी तर रेट लिहिलेला आहे. रेट इज इक्वल टू, हे कॉन्सन्ट्रेशन K1 घेतलेलं आहे, रेट कॉन्स्टंट K1 फर्स्ट स्टेपचे आहे म्हणून K1 लिहिलेलं आहे, सेकंड स्टेप आहे म्हणून K2 लिहिलेलं आहे, बाकी काहीच नाही. ओके, तर हे आहे रेट डिटरमाइनिंग स्टेप्स बद्दल. आता एक गोष्ट राहिलेली आहे पहा, कोणती, द additional species in the reaction which do not appear in the reactant and product but appear in the reaction mechanism is called as reaction intermediate. म्हणजे आता रिएक्टंट हा आहे, प्रोडक्ट ही आहे. ओके, तर आणि हे जे स्टेप लिहिलेलं आहे आपण स्टेप बाय स्टेप, सो दॅट इज द मेकॅनिझम. फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप, थर्ड स्टेप, फोर्थ स्टेप अशा स्टेप्स असतात. त्या स्टेप्स आर कॉल्ड ॲज द मेकॅनिझम्स. त्याला काय म्हणतात, द स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन ऑफ हाऊ द रिएक्टंट्स आर कन्वर्टेड इनटू द प्रोडक्ट्स. म्हणजे रिएक्टंटचं प्रोडक्टमध्ये कन्व्हर्जन कसं झालेलं आहे याचं स्टेप बाय स्टेप आपण डिस्क्रिप्शन सांगत असतो, त्याला मेकॅनिझम म्हणतात. आणि ह्या मेकॅनिझम मध्ये रिएक्टंट आणि प्रोडक्ट्स असतात.
आणि रिॲक्टंट आणि प्रोडक्टच्या व्यतिरिक्त जो दिसत असतो सो दॅट इज कॉल्ड ॲज द रिॲक्शन इंटरमिडिएट. त्यांना काय म्हणायचं? रिॲक्शन इंटरमिडिएट. सांगा बरं मग रिॲक्शन इंटरमिडिएट कोण आहे इथं? हा तर काय रिॲक्टंटच आहे. पहा NO2Cl हा रिॲक्टंट आहे, NO2Cl हा पण रिॲक्टंट आहे, NO2 हा प्रोडक्ट आहे, NO2 हा प्रोडक्ट आहे, Cl2 हा प्रोडक्ट आहे, दॅट Cl. म्हणून समजलं? इन द above reaction mechanism Cl is the reaction intermediate. ओके, तर हे रिॲक्शन इंटरमिडिएट जे आहे ते आपल्याला इथं सांगता येईल. समजलं? म्हणजे Cl हा जो आहे हा Cl तो रिॲक्टंट मध्ये किंवा प्रोडक्ट मध्ये अपीयर नाही. काय म्हणतात? द ॲडिशनल स्पेसिस इन द रिॲक्शन विच डू नॉट अपीयर इन द रिॲक्टंट अँड प्रोडक्ट. म्हणजे प्रोडक्ट मध्ये आणि रिॲक्टंट मध्ये दिसत नाही, पण कुठं दिसतो मग? बट अपीयर इन द रिॲक्शन मेकॅनिझम इज कॉल्ड ॲज रिॲक्शन इंटरमिडिएट इज कॉल्ड ॲज रिॲक्शन इंटरमिडिएट. म्हणजे मेकॅनिझम मध्ये तो काय झालेला आहे आपल्याला दिसायला लागलेला आहे, दॅट इज द रिॲक्शन इंटरमिडिएट. म्हणून आता केमिकल रिॲक्शनचा रेट जो आहे तो कशावर डिपेंड आहे? मग रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन दॅट डिपेंड्स अपॉन द स्लो स्टेप्स. ओके, म्हणून स्लो स्टेप मध्ये जे रिॲक्टंट मॉलिक्युल्स असतात त्याच्यावरच त्या केमिकल रिॲक्शनचा रेट डिपेंड्स असतो. म्हणजे आतापर्यंत आपण रेट कसा लिहिलेला आहे? मग एक्सपेरिमेंटली दिलेला आहे त्याच्यावरून रेट लिहिलेला आहे. पण आता काय करायचं आहे? आपल्याला एखादी केमिकल रिॲक्शन जर दिलेली असेल आणि त्या केमिकल रिॲक्शनचं मेकॅनिझम दिलेलं आहे, स्टेप्स दिलेले आहेत, आणि त्या स्टेप्स मध्ये स्लो स्टेप जे दिसत असते दॅट स्लो स्टेप्स विच डिटरमाइन द रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन्स. ओके, सो दिस इज द रेट डिटरमाइनिंग स्टेप्स अँड रिॲक्शन इंटरमिडिएट. आणि त्यामध्ये एक डेफिनेशन सांगितलेलं आहे. पहा कोणती डेफिनेशन? मेकॅनिझम ऑफ रिॲक्शन्स. ओके, एकदम इझी पॉईंट आहेत, एकदम सोपे आहेत, काहीच अवघड नाही. ओके, तर मी काय करतो तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. पहा तर त्याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे. पहा काय दिलेलं आहे? तुमच्या टेक्स्टबुक मधलंच आहे, तर तुम्हाला तो क्लिअर होईल. टेक्स्टबुक मधला एक प्रॉब्लेम सांगतो म्हणजे तो पॉईंट जो आहे तो लवकर क्लिअर होईल. काय दिलेलं आहे? पहा तर म्हणलेलं आहे रिॲक्शन्स ऑकर्स इन फॉलोइंग स्टेप्स. काय दिलेलं आहे तर तुम्ही याला कंप्लीट करा. ओके, टेक्स्टबुक मध्ये आहे पण पाहू नका, बघू काय दिलेलं आहे. अ रिॲक्शन टेक्स प्लेस. तुम्ही याला नोटबुक मध्ये कंटिन्यूस नोट्स मध्ये लिहा. टेक्स प्लेस इन द टू स्टेप. ओके, टू स्टेप मध्ये झालेले आहे. NO2 F2 हे आपल्याला दिलेलं आहे. ओके, सेकंड काय दिलेलं आहे? पहा F आणि हे जे आहे ते फास्ट स्टेप आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय मिळालं आहे? पहा याच्यामध्ये मिळालेलं आहे काय काय विचारलेलं आहे? पहा राईट द इक्वेशन ओव्हरऑल रिॲक्शन्स. राईट द ओव्हरऑल रिॲक्शन्स. ओव्हरऑल रिॲक्शन लिहायची आपल्याला.
दुसरं रेट लॉ लिहायचा आहे, रेट लॉ लिहायचा आहे आणि रिॲक्शन इंटरमिडिएट लिहायचं आहे. अजून काय लिहायचं आहे आपल्याला? रिॲक्शन इंटरमिडिएट लिहायचं आहे. ओके, तर हा झाला आपले क्वेश्चन्स, राईट. तुम्ही याला एक्झाम्पल सेकंड पण लिहू शकता असं. तर याच्यामध्ये आपलं हे दिलेलं आहे, तर काय करायचं आहे? ओव्हरऑल रिॲक्शन लिहायचं आहे, रेट लॉ लिहायचं आहे आणि रिॲक्शन इंटरमिडिएट लिहायचं आहे. ठीक आहे, तर मी काय करतो, यालाच ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण इथे सांगतो. मी परत लिहित नाही आता. पहा, मी हे केमिकल रिॲक्शन जे आहे ते स्टेप्स, याला मी असं लिहितो. काय लिहिलं आहे तर त्याला स्टेप फर्स्ट लिहिलेलं आहे मी असं. स्टेप काय केलं आहे तर सेकंड लिहिलेलं आहे. आपल्याला काय सांगितलेलं आहे? ओव्हरऑल रिॲक्शन सांगितलेलं आहे. ओव्हरऑल रिॲक्शन्स काय सांगितलं होतं मी? रिॲक्टंट आणि प्रोडक्टमध्ये जर ह्या दोन गोष्टी या साईडला, राईट साईडला, लेफ्ट साईडला, ओके, दोन गोष्टी जर सेम दिसत असतील तर त्यांना काय करायचं? कॅन्सल करायचं. पहा, ह्याच्यामध्ये NO2 दोन आहे, मी तर लिहितो. पहा, NO2, ओके, दोन. त्यानंतर कोण आहे? F2. हे पूर्ण जसं तसं लिहायचं तुम्हाला. हे आन्सर आहे. ओके, इथून आता यामध्ये कॅन्सल झाला. किती आहेत? दोन आहेत. काय आहे? NO2F. किती आहेत? दोन आहेत. हे दिस इज द ओव्हरऑल रिॲक्शन्स. एक गोष्ट झाली आपली ओव्हरऑल रिॲक्शनची. नेक्स्ट काय विचारलेलं आहे सांगा? रेट लॉ विचारलेला आहे. रेट लॉ म्हणलं की रेट लॉ मध्ये तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की या रिॲक्शनच्या मेकॅनिझममध्ये जी स्लो स्टेप्स असते, दॅट स्लो स्टेप्स विच डिटरमाइन द रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन्स. त्या स्लो स्टेपमध्ये जे रिॲक्टन्स असतात त्यांच्यावर केमिकल रिॲक्शनचा रेट डिपेंड्स असतो. ठीक आहे, स्लो स्टेपमध्ये रिॲक्टंट जे असतात त्यांच्यावर त्या केमिकल रिॲक्शनचा रेट डिपेंड असतो. म्हणून रेट लॉ काय लिहिता येईल पहा आता. K कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2, कॉन्सन्ट्रेशन ऑफ F2. आतापर्यंत आपण रेट लॉ मध्ये ह्या गोष्टी एक्सपेरिमेंटल सांगितलेल्या आहेत असं म्हणलेलं होतं. तेव्हा आपल्याला माहिती नव्हतं हे, आता माहीत झालेलं आहे. त्या केमिकल रिॲक्शनच्या मेकॅनिझम मध्ये स्लो स्टेप जे असते, त्या स्लो स्टेपमध्ये जे रिॲक्टंट असतात त्यांच्यावर केमिकल रिॲक्शनचा रेट डिपेंड असतो. त्यावरून आपण हा रेट लॉ दिलेला आहे किंवा लिहिलेला आहे. हे एक्सपेरिमेंटल आता इथं नाही. स्लो स्टेपमध्ये जे रिॲक्टंट असतात त्यांच्यावर त्या केमिकल रिॲक्शनचा रेट आहे. म्हणून NO2 आणि F2 ही दोन काय आहेत इथं रिॲक्टंट आहेत स्लो स्टेपमध्ये. म्हणून रेट लॉ मी इथं लिहिलेला आहे. हे लक्षात ठेवा. अगोदर रेट लॉ मध्ये एक्सपेरिमेंटल सांगितलेलं आहे तेव्हा आपल्याला माहिती नव्हतं, पण आता त्या स्लो स्टेपमध्ये जे रिॲक्टंट असतात त्याच्यावरच केमिकल रिॲक्शनचा रेट डिपेंड असतो. ओके, दोन पॉइंट क्लिअर झाले. चला नेक्स्ट पॉइंट्स कोणतं बघायचं आपल्याला? रिॲक्शन इंटरमिडिएट सांगा. हां, ओके. रिॲक्टंट मध्ये हे रिॲक्टंट आहेत आता इथं आणि हा प्रोडक्ट आहे. ओके, रिॲक्टंट आणि प्रोडक्ट मध्ये जो दिसत नाही पण रिॲक्शनच्या मेकॅनिझम मध्ये असतो त्याला काय म्हणायचं? इंटरमिडिएट. ओके, जसं की रिॲक्शन इंटरमिडिएट जे आहे हे तुम्हाला इथं सांगता येईल. कोण आहे मग? F. रिॲक्शन इंटरमिडिएट इज असं लिहितो मी F. हा F आहे. ओके, तर हे रिॲक्शन इंटरमिडिएट आहे. म्हणजे तुम्हाला सुरुवातीपासून काय करावं लागणार आहे? अभ्यास करावा लागणार आहे आणि त्या अभ्यासाच्या मध्ये जे आहे, ओके, मार्गदर्शन करण्यासाठी शिकवण्यासाठी आम्ही आहोत.
बरोबर आहे, सर्व शिक्षक असतात. सो हे इंटरमिडिएट आहे. पण सुरुवातीला अगोदर जे आहे तुमच्या एक्झाम सोबत येणार आहेत का, म्हणजे प्रोडक्टमध्ये आहेत का, नाही. म्हणजे तुम्हाला तिथे एकट्यालाच जायचं आहे का आम्ही सोबत येऊ, नाही. फक्त आम्ही मधल्या मार्गामध्ये असतो. ओके, शिक्षक जे आहेत ते कुठं असतात, मध्येच असतात, म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. तर ते इंटरमिडिएट आहे, तुम्हाला तिथून तिथपर्यंत नेण्यासाठी काय करायला, मदत करायला. सो दॅट इज द इंटरमिडिएट्स. Okay, so this is the reaction, intermediate and rate determining steps. Okay, so I hope you understand this. तर अशा प्रकारे आपल्याला हे एक्सप्लेनेशन सांगता येईल. तर आपण काय करू, आजचा हा लेक्चर जो आहे तर थांबू. कोणाला काही डाऊट्स असतील, काही अडचणी असतील तर डायरेक्ट जे आहे तुम्ही मला फोन करू शकता किंवा व्हॉट्सअपद्वारे जे आहे ते कळू शकता. सर असं आम्हाला डाऊट्स आहे, हा पॉईंट असं समजलेला नाही. ठीक आहे, तर वेळ कमी आहे तर तुम्ही दररोजच्या दररोज अभ्यास करत राहा. म्हणजे मागचे जे लेक्चर्स असतात ते मागचे लेक्चर जे आहे ते तुम्ही कंप्लीट करून आजच्या लेक्चरपर्यंत जे आहे ते काय करत जा, येत जा. ठीक आहे, तर आज थांबूत. थँक्यू सो मच.